नमस्कार मित्रांनो, युहान ऑनलाईन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या फंडाच्या खात्याला केवायसी कशा पद्धतीने करतात याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। 3 गोष्टींचे केवायसी तुम्ही करू शकता। एक म्हणजे आधार कार्ड, दुसरं पॅन कार्ड आणि तिसरं म्हणजे तुमचं बँक अकाउंट। या 3 गोष्टींची केवायसी करणं गरजेचं असतं। ही केवायसी कशा पद्धतीने करतात या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम याची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तसेच डिस्प्ले वरती सुद्धा दाखवणार आहे। मित्रांनो, सर्वप्रथम याची लिंक ओपन करून घ्यायची आहे। जर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सापडत नसेल तर गुगल वरती यायचं आहे आणि गुगल वरती EPFO फक्त एवढंच टाइप जर केलं तरी सुद्धा चालेल। या ठिकाणी जी पहिली लिंक ओपन होईल, जी पहिली लिंक येईल एम्प्लॉयमेंट प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, या लिंक वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमची वेबसाईट ओपन होईल। वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी जे उजव्या कोपऱ्यात केवायसी अपडेशन मेंबर या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच तुमच्या समोर एक अलर्ट येईल। अलर्ट ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर या ठिकाणी तुमचा UAN नंबर, जो 12 अंकी UAN नंबर असतो तो टाईप करायचा आहे। UAN नंबर टाईप करून पासवर्ड टाईप करायचा आहे। कॅप्चा टाईप करायचा आहे। कॅप्चा टाईप करून साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। ज्या लोकांनी अजून UAN ऍक्टिव्हेशन केलेलं नाही अशा लोकांनी UAN ऍक्टिव्हेशन करून घ्यायचं आहे। जर अकाउंट ऍक्टिव्हेशन नसेल तर लॉग इन होणार नाही। तर सर्वप्रथम खाली ऍक्टिव्हेट UAN या बटनावरती जाऊन तुम्हाला UAN ऍक्टिव्हेट करून घ्यायचं आहे। याच्या ऍक्टिव्हेशनची लिंक माझ्या प्लेलिस्टमध्ये दिलेली आहे। याचा सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे। तर त्या ठिकाणी जाऊन तुमचं UAN सर्वप्रथम ऍक्टिव्हेशन करून घ्यायचं आहे। ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर तुमचा जो पासवर्ड तुम्ही तयार कराल तर तो पासवर्ड या ठिकाणी टाईप करून UAN नंबर टाकून कॅप्चा टाईप करून साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच तुमच्या आधार कार्डाला आणि तुमच्या UAN खात्याला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती एक OTP येईल। OTP आल्यानंतर OTP टाईप करून कॅप्चा टाईप करून घ्यायचा आहे आणि कॅप्चा टाईप करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच तुमचा PFचा अकाउंट आहे तो लॉग इन होईल। लॉग इन झाल्यानंतर तुमच्या डिस्प्लेवरती एक अलर्ट येईल। तो ई नॉमिनेशन संदर्भात आहे। जर तुम्हाला ई नॉमिनेशन करायचं असेल तर फाईल नाव या बटनावरती क्लिक करून ई नॉमिनेशन करून घ्यायचं आहे आणि ते याला तुम्ही वगळायचं आहे। लेटर या बटनावरती क्लिक करून तुम्ही पुढची प्रोसेस भरू शकताय। आपल्याला केवायसी करून घ्यायची आहे। तर केवायसी कशा पद्धतीने करतात तर लॉग इन केल्यानंतर मॅनेज या बटनावरती क्लिक करून केवायसी या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच या ठिकाणी तुमच्या केवायसीच्या पेजवर डायव्हर्ट केलं जाईल। या ठिकाणी बँक, पॅन आणि पासपोर्ट अशा 3 पद्धतीने तुम्ही केवायसी करू शकताय। बाय डिफॉल्ट तुमचं ऍक्टिव्हेशन करते वेळेस आधार कार्डाची केवायसी झालेली आहे। तर या ठिकाणी बँक पासबुक आणि पॅन कार्ड याची केवायसी करून घ्यायची आहे। बँक या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच या ठिकाणी खाली तुमचं नाव बाय डिफॉल्ट येईल आणि या ठिकाणी तुमचं बँक अकाउंट नंबर आणि कन्फर्म बँक अकाउंट नंबर टाईप करायचा आहे आणि बँकेचा IFSC कोड टाईप करून व्हेरीफाय IFSC या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच या ठिकाणी तुमचा IFSC कोड व्हेरीफाय होईल। IFSC व्हेरीफाईड असा मेसेज येईल। ओके करायचं आहे। ओके करताच या ठिकाणी तुमच्या बँकेचं नाव आणि ब्रँचचं नाव येईल। कन्फर्म करून टिकमार्क लावून सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, सेव्ह करताच या ठिकाणी तुमच्या आधार कार्डाला जो मोबाईल नंबर लिंक होता त्याच्यावरती एक OTP येईल। OTP टाईप करून घ्यायचा आहे आणि OTP टाईप करून सबमिट या बटनावरती क्लिक करताच या ठिकाणी तुमच्या बँकेची केवायसी सक्सेसफुली होईल। केवायसी केल्यानंतर बँक अकाउंट नंबर व्हेरिफिकेशन इज अंडर प्रोसेस, नोटिफिकेशन हॅज बीन सेंट टू युअर मोबाईल नंबर। तर या ठिकाणी सक्सेसफुली तुमच्या बँकेची केवायसी झालेली आहे। अशाच पद्धतीने तुम्हाला पॅन कार्डची सुद्धा केवायसी करून घ्यायची आहे। त्यासाठी पॅन या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करून खाली तुमचं नाव बाय डिफॉल्ट येईल। या ठिकाणी पॅन नंबर टाईप करायचा आहे, टिकमार्क लावायचा आहे आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे। सेव्ह करता तुमच्या मोबाईलला एक OTP येईल। OTP टाईप करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। केवायसीसाठी ॲप्लिकेशन झालेलं आहे। थोड्या दिवसामध्ये मित्रांनो तुमच्या ऑफिसमधून केवायसी अप्रूव्हल येईल। सध्या तुमची केवायसी पेंडिंगला पडलेली असते। तर या ठिकाणी स्क्रोल करून खाली आलं या ठिकाणी तुम्हाला दिसेल की या ठिकाणी बँकेची आणि पॅन कार्डची केवायसी अंडर प्रोसेस आणि पेंडिंग विथ एम्प्लॉयर असं दाखवेल। याचा अर्थ जे पॅन कार्डची केवायसी आहे तुमच्या कंपनीकडे अप्रूव्हलसाठी पेंडिंग आहे आणि अशा दोन्ही केवायसी तुमच्या कंपनीकडून किंवा तुमच्या फंडाच्या ऑफिसकडून अप्रूव्हल आल्यानंतर तुमची केवायसी सक्सेसफुली झाली असं समजण्यात काही हरकत नाही। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपली केवायसी करून झालेली आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.